गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम, परफेक्टली ब्लॅक बॉडी, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन स्टडी केलं आहे. त्याशिवाय आपण अथर्मनस मटेरियल, डायथर्मनस मटेरियल हे पॉईंट देखील स्टडी केले होते आणि विन्स डिस्प्लेसमेंट लॉ स्टडी केलं होतं. आता आपण ह्या टॉपिकच्या अगदी एंडला आहे. आता आपल्याला सगळे लॉज आहेत, उरलेले लॉज म्हणजे क्रिचॉफ्स लॉज, स्टीफन्स बोल्झमन लॉ हे आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, तर पहिल्यांदा दोन डेफिनेशन इम्पॉर्टंट आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर पहिली डेफिनेशन आहे इमिसिव्ह पॉवर. ओके, इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी ॲट गिवन टेम्परेचर इज डिफाईन्ड ॲज अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम per unit area. Emissive power of body at a particular temperature is defined as amount of heat energy emitted per unit time per unit surface area. Is called as emissive power of body at that particular temperature. लक्षात आलं? इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन लक्षात आली. इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी ॲट गिवन टेम्परेचर इज डिफाईन्ड ॲज amount of heat energy emitted per unit time per unit surface area of body at that particular temperature. So emissive power, amount of heat energy emitted per unit time per unit surface area. A म्हणजे surface area, Q म्हणजे amount of heat energy emitted or amount of heat energy radiated. मग आता बघा, Q upon T म्हणजे एनर्जी डिवायडेड बाय टाईम. सो एनर्जी अपॉन टाईम म्हणजे पॉवर झाली, बरोबर आहे. सो इमिसिव्ह पॉवरचं युनिट असतं वॅट पर मीटर स्क्वेअर. इमिसिव्ह पॉवरचं युनिट आलं वॅट पर मीटर स्क्वेअर. आता ह्याच्यावरनं बघा, क्यू अपॉन टी इज इक्वल टू ई इंटू ए. सो क्यू अपॉन टी याला म्हणतात रेट ऑफ इमिशन किंवा याला म्हणतात रेट ऑफ रेडिएशन किंवा याला म्हणतात रेडियंट पॉवर. लक्षात आलं? क्यू अपॉन टी म्हणजे काय? रेट ऑफ इमिशन, हीट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम, किंवा याला म्हणतात रेट ऑफ रेडिएशन किंवा याला म्हणतात रेडियंट पॉवर. सो रेडियंट पॉवर इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर इंटू सरफेस एरिया. जर स्पियर असेल तर सरफेस एरिया किती घ्यायचा? 4 पाय आर स्क्वेअर. स्पियर असेल तर 2 पाय आर एल. सिलेंडर असेल तर 2 पाय आर एल. तर हे होतं इमिसिव्ह पॉवर. लक्षात आलं? इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट सरफेस एरिया ऑफ बॉडी ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर इज कॉल्ड ॲज इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी ॲट दॅट पर्टिक्युलर टेम्परेचर. आता इमिसिव्ह पॉवर डिपेंड कशावर असते? इमिसिव्ह पॉवर विल डिपेंड अपॉन टेम्परेचर. It will depend upon surface area of body. It will depend upon the time for which body is exposed to the heat radiation. It will depend upon nature of surface area of body. Nature of surface area म्हणजे whether it is ordinary surface or it is perfectly black surface, whether it is polished surface or rough surface, यावर पण डिपेंड असेल. सो rate of radiation, it will depend upon temperature of body. किंवा इमिसिव्ह पॉवर विल डिपेंड अपॉन टेम्परेचर ऑफ बॉडी. इट विल डिपेंड अपॉन एरिया, सरफेस एरिया ऑफ बॉडी. इट विल डिपेंड अपॉन टाइम फॉर विच बॉडी इज एक्सपोज टू द हीट रेडिएशन. इट विल ऑल्सो डिपेंड अपॉन वेवलेंथ, बट इट इज इनडिपेंडंट ऑफ टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. तर हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट. इमिसिव्ह पॉवर विल डिपेंड अपॉन टेम्परेचर ऑफ बॉडी. इट इज इनडिपेंडंट ऑफ टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. लक्षात आलं? मग पुढची डेफिनेशन आहे, हे क्लिअर झालं आहे का सगळ्यांना? हे डेफिनेशन लक्षात आल्या? मी पुन्हा एकदा रिपीट करतो. इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर इज डिफाईन्ड ॲज अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट सरफेस एरिया ऑफ बॉडी. सो ई इज इक्वल टू क्यू अपॉन ए टी. क्यू अपॉन टी म्हणजे वर्क अपॉन एनर्जी अपॉन टाईम. एनर्जी म्हणजेच वर्क. सो वर्क अपॉन टाईम म्हणजे पॉवर, त्यामुळे याचं युनिट आलं वॅट पर मीटर स्क्वेअर. क्यू अपॉन टी इज इक्वल टू ई इंटू ए. सो क्यू अपॉन टी इज कॉल्ड ॲज रेट ऑफ इमिशन किंवा याला म्हणायचं रेट ऑफ रेडिएशन किंवा याला म्हणायचं रेडियंट पॉवर. इमिसिव्ह पॉवर विल डिपेंड अपॉन टेम्परेचर ऑफ बॉडी. इट विल डिपेंड अपॉन सरफेस एरिया ऑफ बॉडी. इट विल डिपेंड अपॉन टाईम फॉर विच बॉडी इज एक्सपोज टू द हीट रेडिएशन. It will depend upon nature of surface area of body, whether it is ordinary or black,
whether it is smooth or rough. Okay, and it will also depend upon wavelength of incident radiation, but it is independent of nature of सराउंडिंग. ओके, मग आता पुढची डेफिनेशन आहे ती म्हणजे कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा त्याला म्हणतात इमिसिव्हिटी. सो रेशिओ ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी ॲट अ गिवन टेम्परेचर टू द रेशिओ ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट सेम टेम्परेचर इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ इमिशन. लक्षात आलं? कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी, it is the ratio of emissive power of ordinary body at a particular temperature to the emissive power of perfectly black body at same temperature. It is called as emissivity or emissive power. For perfectly black body, emissive power is equal to 1. Okay, perfectly black body असेल तर E is equal to 1. For ordinary body, E is less than 1. Okay, मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. सो अकॉर्डिंग टू क्रिचॉफ्स लॉ, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज ऑलवेज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. ओके, क्रिचॉफ्स लॉचं स्टेटमेंट काय? क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन फॉर अ गिवन बॉडी, फॉर अ परफेक्टली ब्लॅक बॉडी, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज ऑलवेज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. मग आता बघा, ए इज इक्वल टू ई. At given temperature, coefficient of absorption of body is always equal to its coefficient of emission. So A is equal to E चा फॉर्म्युला आपण आता स्टडी केला आहे. इट इज E अपॉन EB. Therefore EB इज इक्वल टू E अपॉन A. मग ह्याच्यावरनं क्रिचॉफ्स लॉचं अल्टरनेट स्टेटमेंट. सो क्रिचॉफ्स लॉचं अल्टरनेट स्टेटमेंट आलं, ॲट गिवन टेम्परेचर रेशिओ ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी to its coefficient of absorption is always constant and is equal to emissive power of perfectly black body at given temperature. एक मिनिट हा. At given temperature, ratio of emissive power of ordinary body to its coefficient of absorption is always constant and is equal to emissive power of perfectly black body. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे थेरॉटिकल प्रूफ फॉर क्रिचॉफ्स लॉ. ओके, आता बघा, हे कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर आहे. इट इज कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर. याचा अर्थ हे जे पॉट आहे, हे जे सिलेंडर आहे, नॉट सिलेंडर, हे जे कंटेनर आहे, ह्या कंटेनरच्या आतमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. ओके, सो इट इज कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर. टू बॉडीज आर हँग, टू आयडेंटिकल बॉडीज are hanged inside that constant temperature enclosure, but one body is ordinary and other body is perfectly black. दोन्ही बॉडी आयडेंटिकल आहेत, याचा अर्थ दोन्ही बॉडीचा सरफेस एरिया सेम आहे. ओके, दोन्ही बॉडीचं सरफेस एरिया सेम आहे, पण एक बॉडी ऑर्डिनरी आहे तर दुसरी बॉडी आहे ती परफेक्टली ब्लॅक आहे. इनिशियली व्हॉट एव्हर मे बी द टेम्परेचर ऑफ बॉडी, आफ्टर सम टाईम बॉडी विल ॲक्वायर थर्मल इक्विलिब्रियम विथ सराउंडिंग. बरोबर आहे? इनिशियली दोन्ही बॉडीचं टेम्परेचर काही का असे ना, ज्या वेळेला तुम्ही त्यांना कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजरमध्ये हँग कराल त्यावेळेला बॉडी आहे ते सराउंडिंगसोबत हीट एनर्जी इमिट करतील, हीट एनर्जी एक्सचेंज करतील, अँड आफ्टर सम टाईम दोन्ही बॉडीचं टेम्परेचर आणि एन्क्लोजरचं टेम्परेचर सेम होईल. क्लिअर झालं? डायग्राम लक्षात आला? वी हॅव कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर इन विच टू बॉडीज आर हँग. One is ordinary body and other is perfectly black body. Two bodies are identical, their surface area are equal, except one body is ordinary body and other body is perfectly black body. Initially, whatever may be the temperature of body, after some time body will acquire thermal equilibrium with surrounding. Okay, so आता बघा, Q is amount of heat incident per unit time per unit area. Q म्हणजे नॉट हीट एनर्जी. Q म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट पर युनिट टाईम पर युनिट सरफेस एरिया. मग आता बघा, फॉर ऑर्डिनरी बॉडी
आता ऑर्डिनरी बॉडीवर इन्सिडेंट झालेली हीट किती आहे? क्यू. बरोबर आहे. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया फॉर ऑर्डिनरी बॉडी इज इक्वल टू क्यू. सो हा थेरॉटिकल प्रूफ आहे, त्यामुळे फक्त थेरीसारखं लिहायचं आहे. अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया इज इक्वल टू क्यू. बरोबर आहे. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया इज इक्वल टू क्यू. आता ऑर्डिनरी बॉडी असेल, तिच्यावर जेवढी एनर्जी इन्सिडंट झाली तेवढी ती सगळीच ॲब्झॉर्ब करणार नाही, त्यातलं काही पोर्शन ती ॲब्झॉर्ब करेल. देअरफॉर अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया इज इक्वल टू ए टाइम्स क्यू. बरोबर आहे. बॉडीनं ॲब्झॉर्ब केलेली हीट किती असणार आहे? जर 100 जूल एनर्जी इन्सिडंट झाली असेल तर ऑर्डिनरी बॉडी त्याची 70 जूलच ॲब्झॉर्ब करेल. सो बॉडीवर इन्सिडंट झालेली एनर्जी क्यू आहे, बॉडीनं ॲब्झॉर्ब केलेली एनर्जी किती आहे? ए क्यू. अमाऊंट ऑफ हीट इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया इट इज नथिंग बट इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी. बरोबर आहे. आता थर्मल रेडिएशन आहे, थर्मल इक्विलिब्रियम आहे, सो ऑब्विसली हीट ॲब्झॉर्ब इज इक्वल टू हीट इमिटेड असणार आहे. देअरफॉर मला मिळालं ई इज इक्वल टू ए क्यू. इक्वेशन नंबर 1. फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट per unit time per unit area इज इक्वल टू क्यू. परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे, तिच्यावर पण इन्सिडंट झालेली हीट किती आहे? क्यू. अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया हे पण क्यूच असणार. परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल, तिच्यावर जर 100 जूल एनर्जी इन्सिडंट झाली असेल तर ती सगळी 100 जूल ॲब्झॉर्ब करणार. अमाऊंट ऑफ हीट इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया इज नथिंग बट ई बी. इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. थर्मल इक्विलिब्रियम आहे, जेवढी हीट ॲब्झॉर्ब असेल तेवढी हीट इमिट असेल. देअरफॉर मला मिळालं ई बी इज इक्वल टू क्यू. इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम इक्वेशन नंबर 1 क्यू इज इक्वल टू येईल ई अपॉन ए. मग ह्याच्यामध्ये पुट करतो. देअरफॉर ई बी, क्यूची व्हॅल्यू आली ई अपॉन ए. देअरफॉर ए इज इक्वल टू ई अपॉन ई बी. ई अपॉन ई बी इज नथिंग बट कोइफिशियंट ऑफ इमिशन. देअरफॉर ए इज इक्वल टू ई. कळलं? तर हा होता क्रिचॉफ्स लॉ इन रेडिएशन, क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. क्लिअर झालं? पहिल्यांदा काय केलं मी? ऑर्डिनरी बॉडी स्टडी केली. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया ऑन ऑर्डिनरी बॉडी इज क्यू. ऑर्डिनरी बॉडी असेल, तिच्यावर जेवढी हीट इन्सिडंट झाली तेवढी ती सगळीच ॲब्झॉर्ब करणार नाही, त्यातला काही पोर्शन ॲब्झॉर्ब करेल. देअरफॉर हीट ॲब्झॉर्ब पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया हे किती आलं? ए क्यू. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इमिटेड, जेवढी एनर्जी इमिट झाले पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया इट इज कॉल्ड ॲज इमिसिव्ह पॉवर. सो हे आलं इमिसिव्ह पॉवर. मग थर्मल इक्विलिब्रियम आहे, त्यामुळे हीट ॲब्झॉर्ब इज इक्वल टू हीट इमिटेड असणार आहे. म्हणून मला मिळालं ई इज इक्वल टू ए क्यू. आणि ह्याच्यावरनं मी क्यू काढून घेतलं, क्यू आलं ई अपॉन ए. मग परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आपण हेच फाईंड केलं. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया ऑन परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इक्वल टू क्यू. दोन्ही बॉडीवर सेम हीट इन्सिडंट झाले. हीट ॲब्झॉर्ब पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी 100% ॲब्झॉर्ब करेल, म्हणजे जेवढी हीट एनर्जी तिच्यावर इन्सिडंट झाली तेवढी सगळीच ॲब्झॉर्ब झाली. सो हे आलं क्यू. हीट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया इज नथिंग बट इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो हे आलं ई बी.
थर्मल इक्विलिब्रियम आहे. सो हीट ॲब्झॉर्ब इज इक्वल टू हीट इमिटेड, देअरफॉर ई बी इज इक्वल टू क्यू आलं. मग क्यूची व्हॅल्यू पुट केली, ई बी इज इक्वल टू ई अपॉन ए, देअरफॉर ए इज इक्वल टू ई अपॉन ई बी. ई अपॉन ई बी इज नथिंग बट कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑर इमिसिव्हिटी, देअरफॉर ए इज इक्वल टू ई. कळलं? तर हा होता क्रिचॉफ्स लॉ. मग आता दुसरा लॉ स्टडी करायचे, तो म्हणजे स्टीफन्स लॉ. स्टीफन्स लॉ. Emissive power of perfectly black body is directly proportional to fourth power of its absolute temperature. Emissive power of perfectly black body is directly proportional to fourth power of its absolute temperature. Therefore, E is equal to sigma T raised to 4. Sigma is constant of proportionality and it is called as Stephen's constant. Okay. मग आता ई म्हणजे क्यू अपॉन एटी. क्यू अपॉन एटी इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4. मग स्टीफन्स लॉ त्याचा फॉर्म्युला असा लिहिला तरी चालेल किंवा असा लिहिला तरी चालेल. क्यू अपॉन एटी इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4. कळलं? लक्षात आलं का? सिग्मा इज स्टीफन्स कॉन्स्टंट आणि त्याची व्हॅल्यू असते 5.67 इंटू 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड केल्विन रेस टू 4. ओके. आता ह्याच्यावरनं सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन एटी टी रेस टू 4. क्यू अपॉन टी म्हणजे वॅट, म्हणजे हे आलं, ह्याचं युनिट आलं वॅट पर मीटर स्क्वेअर पर केल्विन रेस टू 4. सिग्माचं युनिट काय आलं? वॅट पर मीटर स्क्वेअर पर केल्विन रेस टू 4. क्लिअर झालं? आणि सिग्माची व्हॅल्यू किती असते? 5.67 इंटू 10⁻⁸ वॅट पर मीटर स्क्वेअर पर केल्विन रेस टू 4. ओके. मग ह्याच्यावरनं बाकीचे फॉर्म्युले काय बनतात बघा. क्यू अपॉन टी इज इक्वल टू हे आलं ए सिग्मा टी रेस टू 4. तर क्यू अपॉन टी याला काय म्हणायचं? रेट ऑफ इमिशन, किंवा याला म्हणायचं रेट ऑफ रेडिएशन, किंवा याला म्हणायचं रेडियंट पॉवर. सो रेडियंट पॉवर आली क्यू अपॉन टी इज इक्वल टू ए सिग्मा टी रेस टू 4. आता एक लक्षात ठेवायचं, सिग्मा फक्त परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठीच असतो. स्टीफन्स लॉ हा फक्त परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठीच आहे. मॅथमॅटिकली हे रिलेशन आपल्याला ऑर्डिनरी बॉडीला पण अप्लाय करता येतं. सो फॉर ऑर्डिनरी बॉडी क्यू अपॉन एटी इज इक्वल टू ई सिग्मा टी रेस टू 4. ई म्हणजे कोइफिशियंट ऑफ इमिशन. सो रेडियंट पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी फॉर्म्युलाला ई ए सिग्मा टी रेस टू 4. क्लिअर झालं? क्यू अपॉन टीला काय म्हणायचं? रेट ऑफ इमिशन, किंवा याला म्हणायचं रेट ऑफ रेडिएशन, किंवा याला म्हणायचं रेडियंट पॉवर. सो रेडियंट पॉवर फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी ए सिग्मा टी रेस टू 4. रेडियंट पॉवर फॉर ऑर्डिनरी बॉडी फॉर्म्युलाला ई ए सिग्मा टी रेस टू 4. क्लिअर झालं? तर हा होता स्टीफन्स लॉ. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ. ओके. आता सपोज करा एक परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे हुज टेम्परेचर इज टी इज केप्ट इन अ सराउंडिंग ऑफ टेम्परेचर T0. अ परफेक्टली ब्लॅक बॉडी ऑफ टेम्परेचर T इज प्लेस्ड इन परफेक्टली ब्लॅक सराउंडिंग ऑफ टेम्परेचर T0 सच दॅट T इज ग्रेटर दॅन T0. ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे आणि सराउंडिंगचं टेम्परेचर कमी आहे. ऑब्वियसली ब्लॅक बॉडी काय करेल? हीट एनर्जी इमिट करेल, सराउंडिंग ते एनर्जी ॲब्झॉर्ब करेल. आफ्टर सम टाईम बॉडी आणि सराउंडिंगचं टेम्परेचर सेम होईल. बरोबर आहे? मी काय म्हणतोय बघा. वी हॅव परफेक्टली ब्लॅक बॉडी हुज टेम्परेचर इज टी. इट इज केप्ट इन अ ब्लॅक सराउंडिंग हुज टेम्परेचर इज T0. Temperature of body is greater than temperature of surrounding. So body will emit heat energy, surrounding will absorb that heat energy. So bodyचं टेम्परेचर डिक्रीज होईल, सराउंडिंगचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. आफ्टर सम टाईम बोथ विल ॲक्वायर थर्मल इक्विलिब्रियम. सो दोघांचं टेम्परेचर सेम होईल. सो हीट रेडिएटेड, हीट इमिटेड पर युनिट टाइम per unit area
heat emitted per unit time per unit area of body according to Stephen's law हे किती येणार सिग्मा टी रेज टू 4. Therefore heat emitted per unit time, heat emitted per unit time हे आलं ए सिग्मा टी रेज टू 4. बरोबर आहे. हीट ॲब्झॉर्ब पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय सराउंडिंग हे आलं सिग्मा टी 0 रेज टू 4. ॲब्झॉर्ब करायचा रेट असेल तो सराउंडिंगच्या टेम्परेचरवर डिपेंड असेल. देअरफॉर हीट ॲब्झॉर्ब पर युनिट टाइम हे आलं ए सिग्मा टी 0 रेज टू 4. हे इक्वेशन 1 हे इक्वेशन 2. बरोबर आहे. आता बॉडीनं हीट एनर्जी लूज केले म्हणजे बॉडीच्या हीटचा लॉस झाला आहे. देअरफॉर हीट लॉस्ट बाय बॉडी हीट लॉस्ट बाय बॉडी पर युनिट टाइम हे येणार ए सिग्मा टी रेज टू 4 मायनस ए सिग्मा टी 0 रेज टू 4. सो हे आलं ए सिग्मा टी रेज टू 4 मायनस टी 0 रेज टू 4. बरोबर आहे. आता हीट लॉस पर युनिट टाइम दॅट इज नथिंग बट रेट ऑफ लॉस ऑफ हीट. देअरफॉर रेट ऑफ लॉस ऑफ हीट हे आलं ए सिग्मा टी रेज टू 4 मायनस टी 0 रेज टू 4. जर ऑर्डिनरी बॉडी असेल तर ऑर्डिनरी बॉडीसाठी हा फॉर्म्युला घ्यायचा ई ए सिग्मा टी रेज टू 4 मायनस टी 0 रेज टू 4. स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ इट इज फॉर